नमस्कार, मी विपिन ज्ञाने आपल्यासमोर सादर करत आहे आपल्या सर्वांचं आवडतं पुस्तक बखर शिक्षणाची. लेखक श्री हेरंब कुलकर्णी. आजच्या या पहिल्या भागामध्ये तोतो चान तेत्सुको कुरोयोनागी यांनी लिहिलेलं पुस्तक. अनुवाद चेतना सरदेसाई. प्रेम हीच शिक्षणाची भाषा. तोतो चान हे जपानमधील पुस्तक आज जपानमध्ये आणि जगात बेस्ट सेलर पुस्तक ठरले आहे. जगातील अनेक भाषात अनुवाद झालेले हे पुस्तक मराठीतही अनुवादित झाले आहे. रेल्वेच्या डब्यात शाळा चालवणाऱ्या एका शिक्षकाच्या शाळेची ही कहाणी. अवघी 7 वर्षे रेल्वेच्या डब्यात चाललेली ही शाळा दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब पडून नष्ट झाली. तो शिक्षकही मरून गेला, पण रेल्वेच्या डब्यातील ती 7 वर्षांची शाळा आजही संपूर्ण जगातील शिक्षकांना प्रेरणा देते आहे. निष्ठेने केलेले काम किती प्रेरणादायी असते याचाच वस्तुपाठ म्हणजे या शिक्षकाचे जगणे आहे. जपानमधील कोबायशी हा शिक्षक. सुरुवातीला नोकरी केली. निवृत्तीनंतर त्याला मुलांविषयी करमेना. त्याने शाळा सुरू करायचे ठरवले, पण त्यासाठी त्याच्याकडे पैसा नव्हता. रेल्वे स्टेशनवरचे रिकामे डबे बघून त्याने स्टेशन मास्टरची परवानगी घेतली. त्यांना हा काहीतरी विक्षिप्तपणा वाटला आणि रेल्वेच्या डब्यात तोमोई ही शाळा सुरू झाली. बॉम्ब हल्ल्यात ही शाळा नष्ट झाल्यावर हा प्रयोग 7 वर्षात थांबला. पुढे ही सारी मुले मोठी झाली. जपानमधील अनेक क्षेत्रात चमकली. जपानमधील सारे कलावंत अधिकारी एकमेकांचे मित्र होते. याचे कारण ते सर्वजण त्या डब्यातील शाळेचे विद्यार्थी होते. ते सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि आपल्या त्या शिक्षकाच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी त्या आठवणी संकलित केल्या. तेच पुस्तक म्हणजे तोतो चान. लेखिका म्हणजे तोतो चान हिला तिच्या मूळच्या शाळेतून काढून टाकले आहे. तिच्याविषयीच्या तक्रारी अतिशय गंभीर होत्या. शाळा सुरू असताना ती खिडकीत जाऊन चिमण्यांशी बोलते. बँडवाल्यांना हाक मारून ती बँड वाजवायला सांगते. हे तिचे दुर्गुण समजले जातात. तिची आई या वाह्यात मुलीला कंटाळून या रेल्वेच्या डब्यात आणते. इथले गुरुजी तिची सारी बडबड ऐकून घेतात आणि तिला म्हणतात, तू खूप चांगली मुलगी आहेस. एवढ्या एका वाक्याने तिचे आयुष्य बदलून जाते. नकळत जगातील सर्व शिक्षकांनी मुलांशी कसे वागावे याचाच हा वस्तुपाठ आहे. त्यानंतरच्या भागात या शाळेत राबवलेले वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यातून या गुरुजींची धडपड, तळमळ व मूलगामी दृष्टिकोन कळत राहतो. या शाळेत विषय शिकवण्याची वेगळी पद्धती असते. शाळेला साचेबद्ध असे वेळापत्रक नव्हते. शिक्षक सुरुवातीला आज कोणत्या विषयात काय शिकायचे हे सांगतात आणि मुले आवडीप्रमाणे दिवसभर पाहिजे त्या क्रमाने शिकत राहतात. ज्ञानरचनावाद हा त्या काळात त्यांनी अंमलात आणला. मुलांनी जेवणाच्या डब्यात समुद्रातले काही आणि डोंगरावरचे काही आणणे बंधनकारक होते. निसर्गातल्या सहली हा या शाळेच्या शिक्षणाचा भाग होता. अभिव्यक्ती उंचावण्यासाठी जेवताना मुलांपैकी रोज काहींनी आपले मनोगत व्यक्त करायचे अशी पद्धत होती. विषम लिंगांविषयी विकृत आकर्षण निर्माण होऊ नये म्हणून पोहण्याच्या तलावात लहान मुलामुलींनी नग्नपणे आंघोळ करणे हा लैंगिक शिक्षणाचा धाडसी प्रयोग त्यांनी त्या काळात केला. शाळेला आणखी एक रेल्वेचा डबा जोडल्या जाण्याच्या उत्सुकतेने मुले रात्रभर शाळेत थांबून राहतात. मुलांना साहसी जीवनाचा अनुभव येण्यासाठी तंबूत रात्री राहणारी शिबिरे आयोजित करण्यात आली. जंगलातल्या सहलीत मुलांना स्वयंपाक करायला लावला. इतर शाळेत मुलांना कडक इस्त्रीचे कपडे घालून बोलावले जाते, पण या शाळेत खराब कपडे घालूनच मुलांना पाठवण्याची सूचना होती, जेणेकरून मुलांनी मनसोक्त खेळावे. असे विविध प्रयोग या मुख्याध्यापकांनी केले. हे शिक्षक इतके संवेदनशील होते, मुलांच्या श्वासाची लय त्यांना जाणवायची. हवेच्या झुळुकेने
पानांची गती कशी वेगळी बदलते हे ते मुलांना दाखवत. मुलांमध्येही ही संवेदनशीलता झिरपते. शाळेतल्या अपंग मुलाला तोत्ताेच्चान खूप जीव लावते. संगीत ही तर या शाळेची भाषाच होती. कवायतही संगीताच्या तालावरच घेतली जाते. शाळेत नृत्य नाट्यही शिकवले जायचे. शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून शेतीचा तास असायचा. शाळेच्या क्रीडा स्पर्धेसाठी मुख्याध्यापकांनी स्वतःच्या कल्पनेने अनेक प्रकारचे कल्पक खेळ शोधून काढलेले होते. ते खेळ मुलांना खूप आवडायचे. शाळेच्या एका डब्यात चक्क ग्रंथालय होते. तेथे मुले चित्रांची पुस्तके बघायची. अशा शाळा जगात असतील तर जगातील हिंसा संपेल हा लेखिकेचा विश्वास सार्थ आहे. या पुस्तकाने खपाचे अनेक विक्रम केले. पहिल्याच वर्षी या पुस्तकाच्या 35 लाख प्रती खपल्या. मराठीत 1000 पुस्तकांची आवृत्ती संपायला अनेक वर्षे लागतात. या पार्श्वभूमीवर तोत्ताेच्चानचे यश समजून घ्यावे. जगातल्या अनेक भाषेत तोत्ताेच्चानचा अनुवाद झाला. युनिसेफने तर लेखिकेला सद्भावना दूत म्हणून नियुक्त केलं. शाळेतल्या मुलांपासून 103 वर्षाच्या वृद्धांपर्यंत हजारो पत्रे लेखिकेला आली. त्यात युद्धात ही शाळा जळाली म्हणून युद्ध किती वाईट असते असे मुलांनी लिहिले. एका रिमांड होममध्ये असलेल्या बालगुन्हेगार मुलीने लिहिले, मला कोबायशी सारखी प्रेमळ आई आणि शिक्षक जर लाभले असते तर मी कधीच गुन्हेगार झाले नसते. एवढी एकच प्रतिक्रिया आजच्या शिक्षणाचे अपयश सांगते. तसे प्रेमाची शक्ती आणि शिक्षकाचे प्रेम काय करू शकते हे दाखवते. आज चकचकीत मोठ्या इमारतीत डिजिटल तंत्राने दिले जाणारे म्हणजेच आपल्याला शिक्षण वाटते. त्यामुळेच एकतर शिक्षणासाठी खूप मोठ्या इमारती, एज्युकेशन मॉल्स, तंत्रज्ञान या बाबींवर आज शासन व समाजाचा भर आहे. ते आवश्यक आहेच, पण खरी शाळा शिक्षक आणि मुले यांच्या प्रेममय संबंधाच्या किनाऱ्यावर भरत असते. संसाधनांपेक्षा मानवी नातेसंबंधच शिक्षण घडवत असतात. सरकारी शाळा खाजगी शाळांच्या संसाधनाशी तुलना करत निराश होतात. त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. या पुस्तकाचा हा सर्वात मोठा संदेश आहे. इवल्याशा रेल्वे डब्यातही मुलांना जीवनभर पुरेल इतके शिक्षण मिळाले. दुसरी गोष्ट, चांगल्या शिक्षकांना नेहमी वाटते की आपल्या कामाचे कौतुक होत नाही. प्रशासनात चांगल्या गोष्टींचे कौतुक नसते व वाईटाला शिक्षा नसते. यामुळे नोकरी लागतानाच शिक्षकांचा उत्साह मावळतो. त्यात पुन्हा दुर्गम ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांना वाटते की आपण इतक्या अंधारात केलेले काम कोण बघणार. पण तोत्ताेच्चानच्या उदाहरणातून कोबायाशींनी हे दाखवून दिले आहे, काम तुम्ही कुठेही करा, तुमच्या कामाची स्पंदने ही सर्व जगभर पसरतात. जगाने दखल घ्यायला आपण इंडिया गेटलाच बसले पाहिजे असे नाही, तर कोणत्याही चांगल्या कामाचा सुगंध जगभर पसरतो. हा आत्मविश्वास हे पुस्तक जगातल्या धडपडणाऱ्या शिक्षकांना देते. तुम्ही घडवलेल्या मुलांची आयुष्ये ही तुमच्या कामाचे प्रतिबिंब असते. तीच तुमच्यासाठी गुरुदक्षिणा असते. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, हे पुस्तक आपल्याला सांगते की प्रेम हीच शिक्षणाची भाषा आहे. प्रेमच मुलांना बदलू शकते हे कोबायशी दाखवून देतात. आज ज्या प्रमाणात शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले त्या प्रमाणात समाजात प्रेम, सद्भावना, संवेदनशीलता कमी होत गेली. माणसे आत्मकेंद्रित झाली. आजचा समाज हा क्रूर आणि आत्मकेंद्रित आहे. याचे कारण शिक्षणातून प्रेम समाजात झिरपले नाही. हे वास्तव हे पुस्तक पुढे आणते. प्रेममय समाज निर्मितीसाठी तोत्ताेच्चान हा वस्तुपाठ आहे. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह. त्या पुस्तकाचं नाव आहे आमादेर शांतिनिकेतन. त्याच्या लेखिका आहेत शिवानी. अनुवाद आशा साठे. धन्यवाद.